केंद्रीय कृषी मंत्रालयानं पीएम किसान, पीएम पीक विमा योजना, मृदा आरोग्य कार्ड यासारख्या विविध योजनांचा तपशील, त्यासोबतच शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी या योजनेचा तपशील एकत्रितपणे खत मंत्रालयाला दिलाय। परिणामी शेतकऱ्यांचं क्षेत्र, पीक आणि उत्पन्न याचा तपशील आता खत मंत्रालयाला उपलब्ध झालाय। आता खत मंत्रालय त्यावर आधारित एक मॉडेल तयार करणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। खरं म्हणजे देशात चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान केंद्र सरकार कंपन्यांना देत असलेलं खत अनुदान 1,23,833 कोटी रुपयांवर पोहोचलंय। यामध्ये युरियासाठी सर्वाधिक 86,560 कोटी रुपये, तर फॉस्फेटिक युक्त आणि पोटॅश युक्त खतांसाठी 37,273 कोटी रुपये इतकं अनुदान दिलं जातं। खत मंत्रालयाच्या माहितीनुसार केंद्र सरकारनं ऑक्टोबर 2016 पासून खत अनुदानासाठी डीबीटी प्रणाली आधीच लागू केलेली आहे। किरकोळ खत विक्रेते शेतकऱ्यांना पॉइंट ऑफ सेल म्हणजेच POS या मशीनद्वारे विक्री करतात, त्यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांची ओळख करून घेतली जाते। त्यानुसार विक्री केलेल्या खतांच्या आधारे केंद्र सरकार खत कंपन्यांना अनुदान देतं। देशभरात त्यासाठी 2.60 लाख POS हे मशीन बसवण्यात आलेले आहेत। मात्र आता खत कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी खत मंत्रालय पायलट प्रोजेक्ट देशभरात राबवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे।